नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे आव्हानाला? चांगला प्रतिसाद आहे. शहर विकास आघाडीच्या सर्व उमेदवार सांगोला शहर विकास आघाडीला शहरातून 11 प्रभागातून पण चांगला प्रतिसाद आहे. आणि काय तुम्हाला अनुभव आला साधारणपणे लोकांचा? नाही, लोक भेटते ती आनंद व्यक्त करते ती आम्ही तुमच्या पाठीशी आहे खंबीरपणानं. काय जी राहिलेली शहरातली जी कामं आहेत आम्ही एकच अजेंडा ठेवलेला आहे की शहरातली जेवढी रखडलेली कामं जी आहेत ती स्वच्छ आणि सुंदर शहर करायचं हे आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून ठरवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तारीख दिली असं समजते, किती तारखेला कार्यक्रम आहे कसं? मुख्यमंत्रींनी तारीख दिलेली आहे, 30 तारीख दिलेली आहे. 12:30 वाजता येणार आहेत. 30 तारखेला सभा आहे मुख्यमंत्र्यांची. जनतेला काय आवाहन करणार साधारणपणे? जनतेला एवढंच की आवाहन करणार आहे की 12:30 वाजता मुख्यमंत्र्यांची आणि त्यासोबत मुख्यमंत्र्यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री पडळकर साहेब ती उपस्थित राहणार आहे. ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती केलेली आहे, विनंती करणार आहे. शहर विकास आघाडी केल्यामुळे भारतीय जनता पार्टीला नुकसान होते असं काही लोकांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे? ही गैरसमज आहे. एक तर शहराचा विकास करण्यासाठी विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख, दीपक आबा साळुंके पाटील गट आणि भाजप ही रखडलेला विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे किंवा आम्ही काय आमच्या स्वार्थासाठी इथे एकत्र आलेलो नाही. त्याचा फायदाच होईल. एकूण भाजपला बी फायदा होईल, शेका पक्षाला बी होईल आणि दीपक आबा गटाला बी फायदा होईल. त्यामुळं आम्हाला तोटा कुठलाही वाटत नाही. 100% खात्री आहे आमच्या शहराचा विकास होईल. मारुती आबा निवडून आल्यानंतर आम्ही पूर्ण वाड्या वस्त्या शहरातली पूर्ण कामं जी रखडलेली कामं आहे ती आम्ही 100% पूर्ण करू. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची जरा समस्या निर्माण होते. या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात काय पालकमंत्री महोदयांना बोलणार? नाही, बोलणार की जे आम्हाला जी काही अडचणी येते ती आम्ही त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्याची व्यवस्था करणार. आम्ही पाठपुरावा करू आणि पूर्ण करण्याची व्यवस्था करू. आणि पहिल्यांदा आता रस्त्याची आणि गटाराची खूप अवस्था बिघडलेली आहे. प्राधान्य काय देणार आहे का त्या रस्त्यासाठी? हो, देणार आहे की. पहिल्यांदा जी भुयारी गटर जिथं जिथं झालेली आहे ती त्याच्यावरचं पूर्ण ट्रायल फिट घेऊन पहिलं ते रस्तं करणार आहे. त्याच्यानंतरचं आराखडा आम्ही तयार केलेला आहे पहिल्यांदा, ती पण आम्ही पाठपुरावा करून ती पण मंजूर करून घेणार आहे. वाड्या वस्त्यावरनी काय गटराची समस्या आहे, लाईटची समस्या आणि रस्त्याची आहे, ही देखील आम्ही 100% खात्रीशीर आम्ही पूर्ण आता देवाभाव येणार जायचं 30 तारखेला. तर ही पहिला मुद्दा आमचा त्यांना विनंती आम्ही हीच करणार आहे की ही रखडलेली कामासाठी तुम्ही लक्ष घालून आम्हाला सहकार्य करावं. तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आहे निवडणुकीसंदर्भात आणि कमळाच्या चिन्हासंदर्भात? आता कसं आहे, पहिल्यांदाच 60-65 वर्षात पहिल्यांदाच ही कमळा इलेक्शन होत आहे. तर आम्ही जनतेला हीच आवाहन करतो की तुम्ही राज्यात देशात मोदी सरकार आहे आता तसंच आम्हाला इथं तुम्ही सहकार्य करावं कमळाला. आम्ही इथल्या जी काही समस्या आहेत ती पूर्ण आम्ही सोडवण्याच्या प्रयत्नानं आम्ही विनंती करतो आहे सर्वांना की आम्हाला तुम्ही सहकार्य एक चान्स देऊन बघा. इतरांना बी दिला आहे तसा भाजपला बी एकदाची एक चान्स द्या. तुम्ही स्वच्छ आणि सुंदर तालुका करून शहर पूर्ण करून ही जनतेला आवाहन करणार. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.